हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण कसे आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. आजचा वार आहे शुक्रवार. माझी जी सुरुवात झालेली आहे आज देवपूजेपासून. बाकीची सकाळची जी मॉर्निंगची कामं होती ती झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज पहिला देवपूजा करून घ्यावी, कारण शुक्रवार गुरुवार थोडंसं लवकर सुरू बघा ताई ना, सकाळी आंघोळीला गेलेली आई ते 2.5 तासानंतर आल्या बघा. आणि इकडे नाश्त्याला नाही, इकडे चहाला नाही, लेखात एवढी गुंग झाल्या काय सांगू तुम्हाला. काल मला कमेंट आलती, ताई आईचा जीव लेखावरच जास्त असतो, माझा सुद्धा भाऊ माझ्या कडला आहे. होय तर खरं आहे बघा ताई, खरं आहे. मी सहमत आहे तुमच्याशी. मग तर काय, अरे काय करू ग, ते सागर म्हणला पोरांना आंघोळ घातली, मग नाश्ता खाल्ला, आता काय करायचं. आम्ही असं बोललो ना, आई खूप हसते. पण तुम्हाला खरं सांगू, म्हणजे मी जाणवलेली गोष्ट सांगते. मला माहीत नाही तर प्रत्येक ठिकाणी कसं असेल काय असेल. तर कधीही असा पॉईंट कधी येतो की जिथं तिला वाटतं की बाबा इथं बोलणं गरजेचं आहे, आणि ते जर माझ्या बाबतीत काही जर असेल तर ना, एखादी गोष्ट चुकीची घडली किंवा कोण चुकीचं असेल वागलं वगैरे, तर लगेच ना ती माझी बाजू घेते. म्हणजे आपण जे म्हणतो ना की मुलाच्या बाजून असते किंवा मुलांवरती जास्त हे असते, भले कसं आहे असू दे. पण जेव्हा कधी गरज लागते लेकीला, तेव्हा आई पहिला असते. आणि मला वाटतं की त्यालाच प्रेम म्हणलं जातं. प्रेम नुसतं रडणं गाजणं किंवा एखाद्याकडं बसणं उठणं याच्यावरती प्रेम डिपेंड नाही. त्याच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याला सपोर्ट देणं हे प्रेम असतं. कारण खायला असतात लोक, गायला कोणीही नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे खायला नसू दे, पण गायला असणारे लोक जे असतात ना, ती खरं प्रेम करणारे असतात, असं माझं अर्थ आहे, माझं म्हणणं आहे. आणि ज्या वेळेला ती वेळ येते ना, त्यावेळेला सागरावर कितीही प्रेम असू दे, संदीपवर कितीही प्रेम असू दे, ती ठाम माझ्या बाजूने उभी राहते. त्यामुळे मी म्हणेन की मुलापेक्षा आईचं प्रेम लेकीवर जास्त असतं. हे मी जाणवले, अनुभव घेतलेला आहे, अजूनही घेत आहे, पुढेही घेत जाईल. आई काय म्हणते माहिती आहे का, की बघा तिकडं जावं लेक ओरडते, इकडं थांबावं लोक ओरडतो का, तर तिकडं लेकीकडेच बसते, इकडे येतच नाही. आणि तिकडे जाऊन जेवली खाल्ली नाश्ता केला तर लेक म्हणते माझ्याकडे येत नाही आहे, तिकडंच बसते. असं ते तळ्यात माळ्यात जे आहे ते जवळ असलं का नाही हे असंच चालायचं. म्हणजे मी असं आमचंच बोलत नाही आहे, कुठलाही मॅटर असू दे चालायचंच. तर आज ना आरो आयुष्याचं गॅदरिंग आहे. आई आज लगेच पळायला लागलेली होती. सागर म्हटलं पोरांचं गॅदरिंग आहे, तिला गॅदरिंग बघायला आवडतं. मी असं किट्टोचं वगैरे सांगितलं की मला गॅदरिंग असेल तेव्हा बोलवा बरं का, मला बोलवा बरं का अशी म्हणायची. का तर तिला लय आवडतं लहान मुलांचं गॅदरिंग पाहायला, म्हणून म्हटलं राहा. पण आता प्रॉब्लेम असा आहे की बाबाच्या जेवणाची आज आपदा उठलेली आहे. आई किती दिवसाचं बाबाचं जेवण करून ठेवून आली. हा, बाजरीच्या भाकरी ज्या आहेत ना त्या करून ठेवलेल्या आहेत तिनं, तीळ लावून. त्या बाजरीच्या भाकरी ज्या असतात ना त्या महिना खातात. विकायला सुद्धा आहेत बघा सध्या बॉक्समध्ये. तर एकदम पातळ तीळ लावून मस्त अशा ते लाटून वगैरे भाकरी करतात, तशा करून जर ठेवल्या, कारण आमच्या बाबाला ना भाकरीचं लागतात. मग ते असं नाही की बाबा ते म्हणजे गरम ताजी शिळं असं नाही, कारण त्यांना बाजरीची भाकरी अशी कडंग भाकरी जी असते ना आमच्या बाबाला आवडते, ते खातात म्हणून एक बरं आहे. नाहीतर आहे ना, जे म्हणलं असं मला गरम गरमच पाहिजे, तर आईला कुठंच काय सोडून जाता आलं नसतं. आज वैभवलक्ष्मीची पूजा सकाळीच मांडून घेत आहे, कारण मला आज 2 ठिकाणी जायचं आहे. एका ठिकाणी वास्तुशांतीचं निमंत्रण आहे, दुसऱ्या ठिकाणी पण निमंत्रण आहे. मला आजचा दिवस बघायला गेलं तर सुचत नव्हतं की नेमकं कुठलं करायचं. घरातलं काम करायचं, आवरायचं, का वास्तुशांतीचं बघायचं, का अजून एका ठिकाणी जायचं आहे, तिथं पण वेळ जाणार होता कमीत कमी 2-3 तास. म्हणजे मी सकाळ उठल्यापासून माझं काम कमी आणि माझ्या डोक्यावर लोड तेच होता की बाबा हे 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 कसं करायचं. राहिली गोष्ट दादाचं आपला डबा घेतला गेले, बाकीचं जे आहे ते कसं मॅनेज करायचं, काय करायचं. मग शेवटी विचार केला की एक कुठलं तर सोडावं लागणार, कारण का वास्तुशांती, दुसरे अजून एक ठिकाणचं निमंत्रण, घरातलं काम, त्यात आज वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी,
आणि ह्या सगळ्याच गोष्टी होत्या. मग मी काय केलं, स्वयंपाक जो आहे ना आज ना तुम्ही बघा की सकाळ संध्याकाळसाठी मी केला आहे, कारण मला माहिती होतं की मी जिथं जाणार आहे तिथं मला थोडासा लेट होणार. आता पूजा वाचायचं वगैरे बघूया, आता पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये कळेल आता कधी होईल कधी नाही. म्हणून मी आज वैभवलक्ष्मीची पूजा जी आहे ते आधीच मांडून घेतली सगळं. आणि आजचा शक्यतो इकडंच व्हिडिओ येत आहे, तिकडे जास्त अपडेट पण येणार नाही ना, जास्त कोण रिप्लाय पण येणार नाहीत कुठल्या साड्यांच्या ह्याच्यावर, कारण सगळं होत नाही आपल्याला मॅनेज करणं. मी पहिला काय करायचे, तांब्या भरून घ्यायची आणि बोटं ओढायची, ती व्यवस्थित यायचीच नाही, वाकडी तिकडी जायची. पण नंतर मी काय केलं, मोकळा तांब्याला रेषा ओढून घ्यायच्या. 8 रेषा गरजेच्या असतात बरं का ताईंनो, कारण त्या ऑलरेडी पोथीमध्ये दिलेलं आहे. सिंपल आहे पूजा, मी खूप वेळा शेअर केलेले आहे. हा जो दिवा आहे ना, हा वजनाला दिवा आहे. मला बऱ्याच जणी म्हणतात तुला एवढा बसला, मग आम्हाला एवढा बसला. लक्षात ठेवा, वजन असेल तर वाढतं. मी गेल्या वेळेला पण सांगितलेलं आहे. तुम्ही सेम कुठेतरी बघता आणि तुम्हाला वाटतं की बाबा हे कमी आहे, हे जास्त आहे, पण त्याचं वजन असतं ना, खूप साऱ्या गोष्टी असतात जे दिसतं, पण त्याच्यापेक्षाही त्याचं खूप वेगळं असतं. दिसण्यावरती सगळं नसतं, लक्षात ठेवा. आणि बरं, इथे एक तुम्हाला गोष्ट शेअर करून मी नंतर खूप घाबरले. मला असं ना थोडासा स्मेल आल्यागत झाला. काय झालं, हे ड्रॉवर ना आता म्हणलं आज क्लिनिंग करून घ्यावं थोडंसं, तर कडेला तुम्हाला हाताच्या माझ्या पलीकडच्या साईडला दिसत असेल बारीक पालीचं पिल्लू जे आहे ते मरून पडलेलं होतं. आणि अचानक कापडानं असं पुसताना आहे ना, ते पूर्ण असं म्हणतात ना की एवढा वास बेकार आला म्हणताना मला, कारण ते मेलेलं होतं, सडलेलं होतं, एकदम असं किळसवाणी झालं. मग नंतर 1-2 कपड्यांनी व्यवस्थित ते पुसून घेतलं. पाली झालेले आहेत आणि ती पालीची पिल्लं जी आहेत ते आपल्याला काही दिसत नसतं. कधी कधी ट्रॉल्या अशा मी ओढते ना बाहेर, तर शेपट्यासुद्धा कट झालेल्या आहेत. आता ते वाटतं वाईट आपल्याला की बाबा असं झालं, पण ते न कळत होतं, म्हणतात ना आपल्या हातून न कळत एखादं घडलं तसा प्रकार. आणि ती पिल्लं कशानं मेलतं काय मेलतं देव जाणे बाबांनो, पण एकदम वास असं घाण सुटलेला होता. म्हटलं बरं आजच हे बघायचं होतं, तपासाच्या दिवशी ना असं नको वाटतं ना एकदम असं अचानक. आता ना थोडा दिवस जाऊ देणार, एकदा आर्यनची परीक्षा झाली ना पूर्ण घर बाहेर काढून म्हणजे सामान काढून सगळं पेस्ट कंट्रोल करून घेणार आहे, कारण मला पालींचा लय वैताग आलाय. मी तुम्हाला सांगते, खरं कुठं कुठे करणार, मोठं घर कुठं पण लपायला लागले, त्यांना जागा भरपूर आहे, सगळ्या सिलिंगमध्ये वगैरे भरपूर जागा मिळते ना. असं हे बांगड्या जे दाखवत आहेत ना, हे काल आईनं आणल्या होत्या, किट्टूसाठी आणल्या होत्या, पण ती साईज मला बसली. दरवेळेला ते आणतात ती साईज मला बसत नाही. माझी साईज जी आहे ती थोडीशी मोठी येते. माझा हात ना असा निब्बरमध्ये येतो. निबर म्हणजे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, बरेच जण म्हणजे जे बांगड्या घालतात त्यांना माहीत आहे. कडक आहे. काही लोकांचे हात एवढे मऊ असतात ना की त्यांना कशी बांगडी असू दे एकदम चढते. मला बांगडीत चढत नाही आहे, एकदम कडक आहे. हाड कुठं नाही आहे, पण हातच असा कडक आहे. असं चला, तर त्याच्यानंतर मग मी जेवणाला लागले. आजच्या जेवणामध्ये 2-3 भाज्या, कारण मग आई आता 2 दिवस तिकडं जेवत होती, तिकडं देवदर्शन वगैरे झालं ना, तिला मला काही करून घालता आलं नाही. आणि दुसरं काय घालायचं म्हणलं तर मग तिचं असं असतं की बाबा पालेभाजी किंवा पनीर. मग पनीर म्हटलं संध्याकाळी जमलंच तर करूया. आता मग पालेभाजीमध्ये कांद्याची पात जी होती ती व्यवस्थित स्वच्छ नीट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर मग डाळ थोडंसं घातलेलं आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घातलं. कडकडीत तेलामध्ये पाण्याचा थेंब कुठेही न टाकता नुसत्या वाफेवर शिजवून घेतलं. ते शिजतंय तोपर्यंत मी दुसऱ्या भाजीची तयारी केली. दुसरी भाजी म्हणजे काय, तर गेल्या वेळेला पण मला बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होत्या की याला म्हणजे मुळ्याच्या शेंगा म्हणजे काय. बरेच जण त्याला वेगवेगळं नाव देतात. तर मुळ्याच्या शेंगा आमच्याकडे फक्त मुळ्याच्या शेंगा म्हटलं जातात. आता त्याचं दुसरं काय टोपण नाव आहे मला काय माहीत. त्या एकदम कवळ्या लुसलुशीत शेंगा आणलेल्या होत्या, त्यामुळे ते रात्री मला आईनं ना ह्या 2 भाज्या ज्या आहेत त्या नीट करून दिलेल्या होत्या. म्हटलं आता सकाळी फोडणी टाकायला वेळ लागत नाही, भाज्या नीट करायला जास्त वेळ लागतं. दुधी भोपळा जो होता, म्हटलं आता 2 भाज्या सुक्या झाल्या तर एक तर पातळ पाहिजे, मग त्याच्यासाठी दुधी भोपळ्याचा गरगटा म्हणेन मी, किंवा अशी लपतप भाजी जी आहे खूप दिवसातून बनवत आहे मी, आणि ही भाजीसुद्धा आवडीने खाल्ली जाते. कोण जर भोपळा खात नसेल, मी कायम सांगते असं एकदा करून बघा. सगळं चिरून घेतलं, कांदा, टोमॅटो आणि दुधी भोपळा, थोडंसं पाणी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोडणी देऊ शकता तेलामध्ये आणि मग कुकरला झाकण लावू शकता. मी यावेळेला काय केलं आहे की वरून फोडणी न देता मी कढईमध्ये फोडणी देणार होते, त्यामुळं मी थोडीशी डाळ घातली त्याच्यामध्ये तुरीची, चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि लावून दिला शिट्टी. कुकर जो आहे तो एवढा चांगला आहे, छोटा कुकर ना, की व्यवस्थित तुम्ही आता पुढे जाऊन बघा, कमीत कमी 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित ते झालं. मोठा जो आहे ना शिट्टी देतो पण लवकरही होत नाही, पण छोटा चांगला आहे. आणि मला प्राईज विचारण्यात येते तर 2000च्या पुढं तर प्राईज आहे बघा. आता त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं नाही आहे किती आहे काय आहे, आणि मला प्राईज आठवत नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला आठवत असेल त्यांनी जरूर सांगावी, कारण त्यावेळेला मला कमेंट पण होते की ताई तुला खूप महाग बसलेलं आहे. पण तुम्हाला सांगू, महाग असू दे, भले त्यातलं एखादं फोडणी दिलेलं किंवा शिजवलेलं बाहेर पडू दे, पण तो कुकर खूप छान आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, कुकर वगैरे आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतात ना, त्या बऱ्याच वेळेला धोक्याच्या असतात.
खूप वेळा तुम्हाला असं पाहायला मिळत असेल की बाबा कुकर उडले फुटले वगैरे अशा खूप गोष्टी असतात ना. तर लक्षात ठेवा की थोडंसं चांगलं घेतलं ना अशा गोष्टी, म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून, तर ते बरं आहे. म्हणजे लाँग टाईम इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि आपल्यासाठी पण चांगलं आहे. शक्यतो सांगेन, माझा अनुभव सांगेन मी, वरच्या टोपणाचे कुकर जे आहे ते शक्यतो टाळा. आतल्या टोपणाचे कुकर घ्या. ते थोडासा त्याचा धोका कमी राहतो. पण वरच्या टोपणाचे कुकर जे आहेत ना, ते कधी असं उघडलं आणि हवा राहील तर डायरेक्टली उडतात. डायरेक्टली. तुम्ही कायम पाहिलं असेल की माझ्या घरात तुम्हाला कधीच तो कुकर दिसला नाही पहिल्यापासून. म्हणजे माझं जसं लग्न झाले आणि जसं मी कुकर घेतला आहे, तर मी कायम जो घेतलेला आहे तो आतल्या टोपणाचा. मला ते वरचं टोपण तुम्हाला सांगते एवढं इरिटेट करतं ना, लावता पण येत नाही आहे आणि धड काढता पण येत नाही आहे. ते पेचा अडकावा हे आपलं बरं आहे, भारी काम आहे. असं आता आज ना शुक्रवार आहे आणि संध्याकाळी काय मला जमणार नव्हतं खीर वगैरे काय गोडाचा पदार्थ करायला. म्हणून म्हटलं सकाळी खाईल, म्हणजे आई खाईल पण संध्याकाळी पण खाईल, नैवेद्य पण होईल. त्या हिशोबाने मी तांदळाची खीर, आता सिंपल रेसिपी आहे, एकदम साधी सिंपल रेसिपी. तांदूळ भिजत घातलेले होते, व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतले, दुधामध्ये साखर टाकली, थोडंसं तूप टाकलं आणि झालं. थोडंसं भरडं ठेवायचं, एकदम पावडर म्हणजे पेस्ट करायची नाही, गुठळ्या होतात. याला जर गुठळ्या नको असतील ना तर भरडी पेस्ट करायची आणि ती टाकायची. छान लागतं, चवीला पण लागतं आणि एकदम असं काला म्हणतात ना, तर कधी कधी खिरीचा काला पण होतं बघा, तसं होत नाही. एकदम छान अशी खीर मिळून मिसळून येते. तुम्ही पाहिलं असेल की 3-4 शिट्ट्यामध्ये भोपळा किती छान बारीक म्हणजे गरगरीत झालेलं होतं. थोडंसं मॅशरनं मॅश करून घेतलं आणि काय नाही, रेग्युलर आपला सगळा मसाला वगैरे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे, हे शेंगदाण्याचं कूट जरूर घालायचं, त्याशिवाय चव येणार नाही. अखंड शेंगदाणे जरी टाकले तरी ते मॅश होऊन जातात, तसं टाकलं तरी म्हणजे चालेल, जसं आपण गरगट्याला टाकतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या दादाला मला जास्त घेताच आलं नाही, कारण त्यांना ना आज त्यांच्या एक नव्हे तर 2 साईट हँडल करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी एवढा गोंधळ घातला आणि त्यात माझ्या ह्या भाज्यांचा राडा एक्स्ट्रा. त्यामुळे त्यांचं एवढं होतं की बाबा जी काय एक भाजी आणि एक काय असेल ते मला पहिला दे. जवळजवळ त्यांचा 15 ते 20 मिनटं सलग कंटिन्युअली सुरू होतं की डबा दे, डबा दे, डबा दे. कारण त्यांचं पण आहे ना, त्यांचं रुटीन, त्यांचं पण काहीतरी नियोजन ठरलेलं असतं, थोडं इकडं थोडं तिकडं. त्यामुळे त्यांची गडबड सुरू होती आणि माझं त्यात हे एवढं सगळं सुरू होतं. पटकन ना बाजरीची भाकरी केली. बाजरीची भाकरी एक म्हणजे आईला भाकरी आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जास्त करून पालेभाज्या जेव्हा करतो त्याच्यासोबत भाकरीच छान लागते चपातीपेक्षा. आणि आज पोरांच्या डब्याला सुद्धा मी बाजरीची भाकरी देणार होते, कारण बाजरीची भाकरी शक्यतो खाल्ली जाते. आता लवकरच ना मी तांदळाच्या भाकरीसुद्धा करणार आहे, कारण आईनं गावाकडून दिलेले तांदूळ जे आहेत ना ते भरपूर प्रमाणात तांदूळ आहेत. मग असा एक दिवशी विचार केला की तांदळाच्या भाकरी लोक किती खातात, मक्याच्या भाकरी खातात, नाचणीच्या खातात आणि आमचं फक्त एकच असतं. शक्यतो जेवणामध्ये ना, जसं आता चपाती वगैरे, तर याच्यामध्ये सुद्धा कधी भाकरी असावी, कधी वेगवेगळ्या भाकरी असावी, बरं पडतं ते आपल्या शरीराला पण, आणि तेच तेच खाऊन कंटाळ येत नाही आहे. माझ्या भाकरी वगैरे झाल्यानंतर थोड्याशा आईनं चपात्या केल्या, कारण पोरं विचार केलता पण ती म्हणली की तुला वेळ नसेल तर मी करते चपात्या, पण पोरांच्या डब्याला चपाती दे. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळेला ना शाळेमध्ये ते थंड भाकरी वगैरे असं खायला नको वाटतं, असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे तिनं त्यांच्यापुरती कणिक जी आहे ती मळली आणि तिनं चपात्या केल्या आणि मग मी नंतर सागरबरोबर पाठीमागून डबा दिला. कारण दादा तर आपलं आपलं घेतले आणि गेले निघून. मग सागरला आज सुट्टी होती, त्यामुळे विचार केला की बाबा त्याच्याजवळ दिलेलं बरं. घरात असणाऱ्या बायकांना ज्यावेळेला स्वयंपाक करून साईडला होतात ना, तर पहिला दिसतात ढिगभर भांडी, ती घर भरून ढिगभर कपडे आणि तो कचरा. हे मात्र रोज न चुकता बघायला मिळतं. मोठी भाजी भरून की आज शुक्रवार आहे, जाणार असेल ना तर वटी भरून ये. जाणार मोठी गोष्ट. तर चला आता आई चालली महालक्ष्मीला. एक घेऊन चाललाय ना, जातो. कुठं कुठं फिरून आल्या बघा, आणि इथल्या इथं जवळच्या जवळ महालक्ष्मीला. आज योगा ज्योतिबाला जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं. खरं ही आतापर्यंत कधीच म्हणली नाही की मला महालक्ष्मीला जायचंय, कधीच म्हणली नाही. आली की ज्योतिबाला जायचं म्हणते, खरं महालक्ष्मीला कधीच म्हणली नाही. त्यामुळे तिनं पण कधीच योगायोग आणला नाही. आणि आता आज सागरला सुट्टी आहे, तर आता चालल्या. कुठल्याही गोष्टीला टाइम बसते ना, मला जायचंय तर ते देव वडून आणतो. ज्यावेळेला आपण इच्छा व्यक्त करतो ना, त्यावेळेला आपण तिथं जातो. तुला आतापर्यंत एवढ्या जवळ महालक्ष्मी लोक कुठं कुठं येते ती महाराष्ट्राच्या बाहेरनं, आणि हिला कधी वाटलंच नाही की आपण महालक्ष्मीचं दर्शन करावं. कधी म्हणलीच नाही, तिला कधी योग आलं नाही. आणि कुठं कुठं लांब बाहेर इकडं तिकडं जाऊन येते दर्शन करून. हाय, चला लेकीनो माझ्या, आज महालक्ष्मीला जाऊन येऊया. सागर चल म्हणालाय,
जाऊन येतो. हा चला तुम्ही पण. हा तुम्ही पण या जावा फिरून. हे काय कुंकू आहे काय बघ याला तसं धुयाला टाकतील. कुंकू. चला आई गेली आपलं तिच्या दर्शनाला. त्याच्यानंतर मग मी माझं जे काय घरातलं रुटीन आहे ते सुरू केलं. असो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरू नका. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.